सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा B1, B2H आणि गुंठेवारी हे चारही विषय मला या ठिकाणी आमचे अध्यक्ष तळवलकर आणि आमचे या ठिकाणी सौ रोहिणीताईंनी आणि श्री आमचे आमदार रोजच विधिमंडळात मागे लागून आहेत. या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता. महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल. राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे, यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधनं आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे. त्यामुळं त्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे. महिन्याभरात शासन निर्णय घेईल. दुसरं, गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे. आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व, एकीकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे. तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे. दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू. लोकांना अशा प्रकारे फसवता येत नाही, म्हणूनच तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे. रहिवासी क्षेत्र असेल, गुंठेवारी झाली असेल, तुकडे पडले असतील, अनधिकृत लेआउट झाले असतील, ही सर्व मालमत्ता जर त्या मुख्य प्रॉपर्टी कार्डमध्ये जर आली आणि त्या सर्व घरमालकाची नावं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डवर आले तर निश्चितपणे हा मार्ग निघतो. नागपूरमध्ये आम्ही 1.5 लाख घरांना असा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ. सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा B1, B2H आणि गुंठेवारी हे चारही विषय मला या ठिकाणी आमचे अध्यक्ष तळवलकर आणि आमचे या ठिकाणी सौ रोहिणीताईंनी आणि श्री आमचे आमदार रोजच विधिमंडळात मागे लागून आहेत. या ठिकाणी आमदार कोठेजी आणि त्यांनी हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीची माझ्यासमोर मांडला होता, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्यासमोर मांडला होता. महिन्याभराच्या आत मी मंत्रिमंडळासमोर जाईल. राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे. त्यांनी सुद्धा सोलापूरवासियांना शब्द दिला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये B1, B2 आणि H हा जो सत्ता प्रकार झालेला आहे, यामुळं लोकांच्या बांधकामावर बंधनं आले आहेत, त्यांना त्याचं स्वामित्व मिळत नाही आहे. त्यामुळं त्या सर्व प्रॉपर्टी क्लास 1 करणे, या प्रॉपर्टी फ्री होल्ड करून देण्याची शासनाची भूमिका आहे. महिन्याभरात शासन निर्णय घेईल. दुसरं, गुंठेवारीमध्ये कालच मी चर्चा केली आहे. आमच्या महानगरपालिका आयुक्त, आमचे तिकडे SLR आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना मी सूचना दिलेली आहे की महिनाभराच्या आतमध्ये गुंठेवारी जी आहे ती गुंठेवारीमध्ये जे लेआउट अडकलेले आहेत त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा वापर करून त्या सर्व, एकीकडे तुकडेबंदी कायद्याचा वापर करणे म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार मुख्य प्रॉपर्टी कार्ड जे आहे लेआउट धारकाचं, त्या कार्डवर सर्व तिथे राहणाऱ्या रहिवाशाची प्रॉपर्टीची नावं घेणे. तुकडेबंदी कायदा साधारणतः एकच आहे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, जो कायदा आम्ही निरस्त केला त्याच्या कलमाचा वापर करणे आणि इकडे गुंठेवारी कायद्याचा वापर करणे. दोन्ही कायद्याचा वापर केला तर निश्चितपणे सर्व गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या लोकांची घराची प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी वेगळं बनेल आणि त्यामुळे इकडे गुंठेवारी आम्ही पूर्ण करू आणि दुसरीकडे सत्ता प्रकार एक करू. लोकांना अशा प्रकारे फसवता येत नाही, म्हणूनच तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे. रहिवासी क्षेत्र असेल, गुंठेवारी झाली असेल, तुकडे पडले असतील, अनधिकृत लेआउट झाले असतील, ही सर्व मालमत्ता जर त्या मुख्य प्रॉपर्टी कार्डमध्ये जर आली आणि त्या सर्व घरमालकाची नावं त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्डवर आले तर निश्चितपणे हा मार्ग निघतो. नागपूरमध्ये आम्ही 1.5 लाख घरांना असा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरमध्ये हा निर्णय आम्ही घेऊ.